पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे। नागपूरकडे निघालेल्या एका कारमध्ये 3 कोटी रुपयांची रक्कम सापडल्याच्या प्रकरणी सिवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, बंडौल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि 10 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। माहितीनुसार 8 ऑक्टोबरच्या रात्री सिवनी परिसरात नाकाबंदी करत असलेल्या पोलिसांनी कटनीकडून येत असलेल्या कारची तपासणी केली। तपासणीत अचानक कारमधून 3 कोटींचा मोठा भंडारा आढळला, पण या रकमेची चोरी किंवा चुकीच्या पद्धतीने वाटप करण्याची घटना उघडकीस आली। सिवनी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पांडे यांना ही माहिती देण्यात आली होती, पण त्यांनी आवश्यक ही कारवाई घेतली नाही। दुसऱ्या दिवशी नागपूरमधील काही नागरिक थेट सिवनी इथं तक्रार देण्यासाठी आले। त्यावेळी प्रकरणाच्या धक्कादायक तपशिलांवर प्रकाश पडला आणि प्रसार माध्यमांमध्ये प्रकरण झळकलं। आतापर्यंत मध्य प्रदेश पोलीस दलानं या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून प्रकरणाचा तपास गुप्तपणे चालू आहे। मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील हे प्रकरण आहे। सिवनी जिल्ह्यातील लोक आणि पत्रकार यामध्ये या घटनेमुळे जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रकरणाचं पुढील वळण काय घेईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।